दरा रा 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 दरा रा 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 दरा रा. काय लागा वाजा, आज एकदम खुश दिसतोय. नाव्या लगा तूच मला जिगरी मित्र आहेस माहितीये का. माझ्या मनातलं तुला म्हणजे तुलाच कळतं ती बी सगळं. अरे लगा, मला फक्त तू खुश झालेला कळाले, पण तू का खुश झालं ते नाही कळाले. नाही कळलं. नाही मग सांगतो की माहितीये का काय केलं डॉक्टरने आज. माझ्या बायकोचं दागिने होतं का नाही घाण सोनाराकडं, ती सोडून आणून मला दिले. नका बायकोची बुनबुन जाग्यावर तापली. एवढं बरं टेन्शन निघून गेलं का नाही माझं एका बुकीतच. बाजा, तू काय डॉक्टरांवर काय मंत्र बिंत्र मारतो का रे? मंत्र? अरे इथं माझा घसा कोरडा झाला उधारी मागून, आणि तो काय उधारी द्यायचं नाव घेत नाही. तुला बरं बायकोचे दागिने सोडून आणून दिलेत. बघ आपण माणूसच तसा आहे. मग मला काय धाड भरली वय? ए आग लागली, चला 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 लवकर. आग लागली. कुठे चालला, काय झालं? अरे आग लागली तिकडं. कुठं आग लागली? अरे मंजूच्या घराला. हा? अरे काय गॅसचा स्फोट का काहीतरी झालाय जणू. अरे लय मोठी आग लागली, चला. मंजू पाणी मारा 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 मारा. मंजू विजवा विजवा. अरे बाजूला व्हा. आग लागली आग. याद लागले काय आत नका जाऊ. बजा बजा आग पसरली तर दोघांचे मी जीव जाईल. मागे फिरा तुम्ही, मागे सर. हे कधी पण भडका होऊ शकतो. मागवा मागवा. अरे मंजूचा नवरा आतमध्ये आहे. सोडा म्हटलं का नाही? सोडा. मी आहे, मी वाचतो. तू मागे झाला नाही. मंजूला सोडून मी नाही जायला. मंजू आम्हाला दाम मी आहे ना. मी असताना मंजूला काय नाही होणार. तुम्ही चला बाहेर. चला बाहेर. नको जाऊ. मंजूला कोणी वाचवा. नाम्या, हे नाम्या. नाम्या चल तू बाहेर चल. बाहेर चल पहिले, तू बाहेर चल. बाहेर चल. सरू, ए सरू, 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 अगं बाहेर ये लवकर. सरू, अगं काय एप्रित घडलंय ग? अशी का बॉम्बालचीच आग लागल्यावानी? अगं आगच लागल्या. कळलं कसं नाही तुला अजून? आता मला कळलं, मी काय आगीच्या बंबाच्या कामावर आहे वय ग? अगं मंजूच्या घराला आग लागल्या. काय अजय, सगळं गाव धावलं इजवायला. अगं अशी कशी आग लागली? माझी मंजू तर ठीक आहे ना? काहीच कळायला मार्ग नाही. कुणी काहीच सांगणं झालंय. मंगल, मला चल चल लवकर घेऊन चला तिकडे. डिंपल चला चला, मला कुणीतरी तिकडे घेऊन चला. चला. काय झालं एवढ्या गडबडीत कुठे निघाला सगळे? मंजूच्या घराला आग लागली. काय अशी कशी आग लागली? हो डॉक्टर, ते काहीच कळना झालं या. मंजूच्या घराकडे सगळे लोक गेलेत या. देव ना करो आणि मंजूच्या जीवाला काय बरं वाईट नको व्हायला. हे रवीने, तो मंजू बद्दल एक जरी वावगा शब्द बोललीस ना तर तुझे जीवच हातोडून काढेल. नाही नाही असं काही होणार नाही. माझं मन सांगते ना, आपण तिकडे जाऊन चेक करूया. चला चला चला. हो, चला चला आत्या. आत्महत्येच केली असेल बरं का तिनं. अहो एकट्या बाईने एवढा त्रास वाचायचा म्हणून तर तिने स्वतःला संपवून घेतलं असेल. अहो पण त्यांच्या नवऱ्याचं कसं व्हायचं? कोण करायचं त्यांचं? तिच्या जागेवर तिचा नवरा गेला असता तरी चालला असतं. पण काय पण म्हणा,
मला नाही पटत तिनं आत्महत्या केली असं म्हणून. शिव काहीतरी घातपातच आहे. नाहीतर तिला आत्महत्या करायची असते ना, तिने कधी मागच केली असती. नाहीतर काय, अशा नवऱ्याला कशाला सांभाळत बसली असती ती. असं कसं झालं ग मंजू? मंजू! अगं मला सोडून कशी गेली ग तू मंजू? मंजू! काय झालंय? का रडताय? डॉक्टर, मंजू आपल्या सगळ्याला सोडून गेली. मंजू! अरे अरे मंजू, मला सगळं ऐकून जाणार होती. नवऱ्याचं ऑपरेशन करणार होती. आता कुठं तुझा सुखाचा दिवस तू बघणार होतीस का? आणि आता असं कसं काय झालं? हे असं का केलं तू? हे चांगलं नाही केलं ग मंजू तू. अगं असं का केलं? आता वाड्यावर कोण येणार ग? आज्जे तुला बरं आहे का? माझी काळजी किती घ्यायचीस ग मंजू तू? मला 1 मिनिट बी तुझ्या वाचून ग घर म्हणताय मंजू. मला मांडीवर घे म्हणून ग तू म्हणायचीस. मांडीवर माझ्या झोपायची ग मंजू. ए मंजू, मंजू. अरे गप की रे. कोणाला आपल्या घरी घेऊन जा. एवढ्या अडचणी आल्या पण कधी हार मानली नाही. लय धीराची होती म्हणजे एवढी चांगली होती. तिच्याच नशिबाला असं काय हवं? डॉक्टर तुम्ही बघा की, तुम्ही तरी वाचवायचं होतं मग तिला. मागे काही पुरावा तर राहिला नाही ना बघायला हवं. हे प्रकरण माझ्या अंगाशी येतं कामा नये.
हे सगळं कसं झालं? जे काय झालं ते खूप वाईट झालंय. माझा विश्वासच बसत नाहीये यावर. सावरा तुम्ही यातून स्वतःला. शेवटी काळाच्या पुढे कोण काय करू शकतं. वाटलं होतं मी पैसे दिल्यानंतर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तुमचं सगळं छान होईल, तुमच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा होता मला. पण कुठलं काय, एका क्षणात एवढा मोठा दुःखाचा डोंगर तुमच्यावर कोसळेल असं वाटलं नव्हतं. गावातले सगळे लोक मला देव माणूस म्हणतात, पण काय उपयोग आहे माझा? इथे मंजुळाला बरं करू शकत नाहीये मी, तिला वाचवू शकत नाहीये. कसला देव माणूस आहे मी? नाहीये देव माणूस, मी देव माणूस नाहीये. वय तुम्ही खरंच देव माणूस नाही. डॉक्टर, मला तुमच्याशी लय महत्वाचं बोलायचं. चला माझ्यासोबत बाहेर. डिंपल, आपण वाड्यावर गेल्यावर बोलूयात. इथे बोलता येणार नाही मला. मंजूच्या दुःखातून बाहेर पडणं अवघड जात आहे. आपण नंतर बोलूयात. बघितलाय मी तुमचा त्रास. चला लवकर, मला बोलायचंय. हे काय केलं तुम्ही? मंजू दीदीच्या बाबतीत असं कसं करू शकता? डिंपल, सगळी माणसं जमली तिथे. वाटेल ते बरवू नकोस. कोणी ऐकलं ना खूप महागात पडेल आपल्या दोघांना. पडू द्या. मंजू दीदी मला मोठ्या बहिणीसारखी होती. मला ना तुमचं इतकं राग येत असं वाटतं इथं जीव घ्यावा. का केलं तुम्ही असं? हे मी काहीही केलेलं नाहीये. उठसूट माझ्यावरती आरोप करणं थांबव जरा. हे बघ, मंजुळा माझी खूप चांगली मैत्रीण होती. तुला काही माहिती नसताना माझ्यावरती आरोप करणं थांबव. तुझी हिंमतच कशी झाली का? ही नाटके ना डॉक्टर दुसऱ्यांसमोर करा. तुम्ही किती नीच आहे ना, मला माहिती आहे. तोंड सांभाळून बोल. उगाच ऐकून घेतो म्हणून मी काही ऐकून घेणार नाही. या सगळ्यात माझा काहीही संबंध नाहीये आणि ओढून ताणून तू आणूही नकोस. हे जर का पोलिसांना कळालं तर ही केस राहील बाजूला. आपल्या मागची सगळी प्रकरणं ओपन होतील. आणि तुला खरं सांगू का, मला या प्रकरणाबद्दल काही माहिती नव्हतं. मी इथे आलो, मी स्वतः शॉक झालोय. तुला माहिती आहे ना मला मंजुळा किती आवडायची, मी किती प्रेम करायचो तिच्यावर. तिला मिळवण्यासाठी मी काय काय केलं हे सगळं माहिती आहे ना तुला. फरक फक्त एवढा आहे की मी तुझ्यासारखं रडू शकत नाहीये. असं जर होतं तर मंजू दीदी तुमच्या खोलीतनं रडत का बाहेर आली होती? कारण तिचंही माझ्यावर तेवढंच प्रेम होतं जेवढं माझं तिच्यावर होतं. फरक फक्त एवढाच की गावकऱ्यांसमोर आणि तिच्या नवऱ्यासमोर ती स्वीकारू शकत नव्हती. आणि आमची जमिनीची डील फायनल झाल्यानंतर ती मुंबईला जाणार ना, हा विचारही तिला सहन करत नव्हता. म्हणून ती रडत होती. तू जर का खरं कोणावरती प्रेम केलं असतंस ना, असं मला विचारलंच नसतं. कारण तो दूर जाताना किती त्रास होतो, किती वेदना होतात हे तुला कळणार नाही. जर का तू खरंच प्रेम केलं असतंस ना, मला हे विचारताना 1000 वेळा विचार केला असतास. आणि काय का तूच मला म्हणायचीस ना, डॉक्टर तुम्ही मंजूवर किती प्रेम करता, सतत तिच्याच विचारामध्ये असता. आणि आता तूच विचार मला हे. मग आपली मंजुळा दीदी होतीच तशी. कोणी बी तिच्या प्रेमात पडेल ना अशी होती. पण तिच्या बाबतीत असं का झालं? जे काय झालं ना त्याला वाईट झालं डॉक्टर. मला माझी मंजू दीदी वापस पाहिजे. हो, ती मलाही हवी आहे, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. तू शांत हो. मंजू दीदीने कधीच कोणाचं वाईट नव्हतं केलं. मग तिचं शेवट का असं झालं? मंजू दीदी. डिंपल, हे बघ ऐक, शांत हो, स्वतःला सावर बरं. असं रडून काय होणार आहे? ती परत येणार आहे का? शांत हो, सावर स्वतःला. मंजू दीदी. चला बाजूला. सरका सरका मागे.
डिंपल इथंच थांब. साहेब अमर मंजूचा नवरा मंजू नाही वाचली साहेब, ते गेली. मी बघतोय ते काय घडलंय ते. हवालदार, अपघाताच्या नावाखाली कुणी काय घातपात केलाय का त्या शक्यतेने चेक करा. जा. हा सर, बघतो मी. एक मिनिट, तुम्ही कुठे निघालात? ते त्यांना माझी मदत हवी असेल तर. मदत लागली तर कळवतो मी तुम्हाला. आधी आम्हाला आमचं काम करू द्या. तुम्ही बाहेरच थांबा. हवालदार. हा सर. तिच्या मिस्टरांची जबानी घ्या. मॅडम तुम्ही या. डॉक्टर थांबा इकडे. कसं काढले? पण बाहेर चालतं का? ऐका ना चव्हाण साहेब, नका त्यांना काय विचारू. त्यांची मनस्थिती तर ठीक नाहीये. नंतर विचार. बर ठीक आहे. मंजू का सोडून गेलीस असं एकट्याला मला? एवढी स्वप्न दाखवलीस, देवाने तुझ्या आधी मला का नाही नेलं? माझा काय उपयोग होता तुला? तरी माझं करत राहिलीस सगळं. सगळा त्रास सहन करत राहिलीस. बजाब, अरे फक्त मी मित्र म्हणून कोसळलं. 1 महिन्याभरापूर्वीच आमची ओळख झाली होती रे. महिन्याभरातच त्यांनी आपलंसं केलं होतं. यांनी तर कित्येक वर्ष एकमेकांशी सुखाने संसार केला. खूप जास्त प्रेम होतं त्यांचं एकमेकांवर. रडू दे त्यांना. ते जर आज रडले नाही ना तर त्यांचं जगणं खूप कठीण होईल. खूप मोठं दुःख आहे त्यांचं. बरोबर बोलताय डॉक्टर तुम्ही, पण देवानी या दोघांसंग असं नाही वागाय पाहिजे. काय चूक होती यांची? माहित आहे देवाला चांगली माणसं आवडतात म्हणून मंजूला त्याच देवाशी भांडणार आहे म्या. यो कुठला न्याय? लय वाईट केलं त्यानं. मंजू, आपल्या मंजूला घेऊन गेला तो. चांगलं नाही केलं त्यानं. हे बाप, तुम्ही सगळे सावरा स्वतः. म्हणजे माझं मलाच इतका त्रास होतोय. माझ्यापेक्षा काही पटीने तुम्हाला त्रास होत असणार आहे. देव हे सगळं पचवण्याची तुम्हाला ताकद देव. आणि या सगळ्या परिस्थितीत तुम्ही स्वतःला एकटं समजू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत. डॉक्टर